नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आशा स्वयंसेविकाताई तसेच गटप्रवर्तकताई यांना एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीतील जे काही उर्वरित मानधन जे काही आहे ते अदा करण्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आला आहे। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीतील उर्वरित मानधन रुपये 26,13,41,000 एवढा निधी वितरित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा GR हा आला आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता, आशा 5624/ प्रत क्रमांक 227/ आरोग्य 7 भाग 1 असा आहे। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट संपूर्ण GR हा जाणून घेऊयात। मित्रांनो, सर्वप्रथम आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहूयात। यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प 2024/ प्रत क्रमांक 34/ अर्थ 3 दिनांक 1/4/2024 असा आहे। यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प 2024/ प्रत क्रमांक 80/ अर्थ 3 दिनांक 25/7/2024 असा आहे। यानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक आशा 5623/ प्रत क्रमांक 227/ आरोग्य 7 दिनांक 13/12/2024 असा आहे। यानंतरचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग आशा 5623/ प्रत क्रमांक 227/ आरोग्य 7 दिनांक 17/1/2025 असा आहे। यानंतरचा जो काही पाचव्या क्रमांकाचा संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प 2024/ प्रत क्रमांक 80/ अर्थ 3 दिनांक 12/2/2025 असा आहे। यानंतरचा शेवटचा जो काही संदर्भ आहे सहाव्या क्रमांकाचा तो म्हणजे की सहसंचालक अतांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे क्रम राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य शासन निधी 2024 ते 25 प्रस्ताव 14/416 41/8 दिनांक 17/2/2025 असा आहे। मित्रांनो, हे आपण फक्त आता संदर्भ पाहिले आहेत हा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठीचे। आता ॲक्च्युअलमध्ये शासन निर्णय काय आहे तो सर्व आपण जाणून घेऊयात। सर्वप्रथम आपण प्रस्तावना समजून घेऊयात। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यास मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानातून नेमून दिलेल्या एकूण 58 सेवा केल्यास त्या सेवेत केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो। आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षात रुपये 328,67,99,000 एवढा जो काही निधी आहे तो सन 2024 ते 25च्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर 854,08,46,000 असे एकूण 1,182,76,45,000 इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून माहे एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 या 9 महिन्याचे रुपये 934,59,52,000 इतका निधी माहे डिसेंबर 2024 अखेर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे मानधन अदा करण्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे। तसेच माहे जानेवारी 2025 या महिन्याचे मानधन रुपये 82,72,31,000 अदा करण्यासाठी 17 जानेवारी 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। वाचा क्रमांक 6 येथील सहसंचालक अतांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांची त्यांच्या दिनांक 17/2/2025 रोजीच्या पत्रान्वये माहे मार्च 2025 अखेरपर्यंत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे मानधन अदा करण्यासाठी रुपये 26,13,41,000 इतक्या अनुदानाची आवश्यकता असल्याचे कळविले आहे। म्हणजेच
वाचा क्रमांक 4 येथील दिनांक 17 जानेवारी 2025 रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे माहे मार्च 2025 अखेरपर्यंतचे मानधन अदा करण्यासाठी एकूण रुपये 26,13,41,000 इतके अनुदान वितरित व खर्च करण्याची बाब हे शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, हा फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहेत। आता ॲक्च्युअलमधला जो काही शासन निर्णय आहे तो आता आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षामध्ये रुपये 328,67,99,000 व सन 2024 ते 25च्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर रुपये 854,08,46,000 असे एकूण 1,182,76,45,000 इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेली आहे। सदर अर्थसंकल्पीय तरतुदीतून माहे जानेवारी 2025चे मानधन अदा करण्यासाठी निर्गमित करण्यात आलेल्या संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णय याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे। तसेच सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीमधून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे माहे मार्च 2025 अखेरपर्यंतचे मानधन अदा करण्यासाठी रुपये 26,13,41,000 इतकी रक्कम लेखाशीर्ष 22/10/0H015 मधून वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, तुमच्या हे लक्षात आले असेल की आशा स्वयंसेविका तसेच गटप्रवर्तक ताई जे काय आहेत यांचे मार्च 2025 अखेरपर्यंतचे जे काही मानधन आहे ते अदा किंवा वितरित करण्याकरिता एकूण जो काही रुपये आहे ते म्हणजे की 26,13,41,000 इतका जो काही निधी आहे तो वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे। उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। त्यांनी याबाबतचे देयक कोषागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपूर्द करावी। यासाठी सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, तुमच्या हे लक्षात आले असेल की जे काही आपल्या आशा स्वयंसेविका ताई असणार आहेत तसेच गटप्रवर्तक ताई असणार आहेत यांचे जे काही माहे एप्रिल 2024 ते मार्च 2025 अखेरपर्यंतचे जे काही मानधन आहे ते अदा करण्यासाठीचा हा जो काही होता तो शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला होता मित्रांनो। चला तर मित्रांनो, याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।